एक महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक हे उमेदवार असतील अशी सूत्रांची माहिती आहे। नाशिकमधून नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्याची या क्षणाची महत्त्वाची बातमी समोर येते। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नरेंद्र दराडे यांचं नाव निश्चित झाले, तर महायुतीकडून अखेर नाशिक विधान परिषदेची जागा शिंदे शिवसेनेकडे पाहायला मिळते। नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच होती, मात्र आता तो तिढा सुटलेला आहे। नरेंद्र दराडे यांना शिंदेच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिल्याची या क्षणाची महत्त्वाची माहिती आहे। नरेंद्र दराडे हे गेल्या निवडणुकीत अखंड शिवसेनेकडून विधान परिषदेवर निवडून आले होते। यंदा शिंदे सेनेकडून खरं तर दराडे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे। तर नाशिकच्या विधान परिषद जागेसाठी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता, मात्र आता शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर केल्याची या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे। ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्याची या क्षणाची महत्त्वाची माहिती समोर येते। राजकीय वर्तुळातून महत्त्वाची अपडेट आहे। नाशिकच्या विधान परिषद जागेसाठी मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला होता। महायुतीतील विधान परिषदेची जागा शिंदेच्या शिवसेनेला सुटल्यावर गणेश गीते आता काय निर्णय घेतात याकडेच सर्वांचं लक्ष आहे। ठाणे विधान परिषदेसाठी रवींद्र फाटक यांना शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेकडून आता नरेंद्र दराडे यांचं नाव निश्चित झालंय। महायुतीकडून अखेर नाशिक विधान परिषदेची जागा शिंदे शिवसेनेकडे पाहायला मिळते। नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार रस्सीखेच होती। नरेंद्र दराडे यांना शिंदेच्या शिवसेनेकडून आता उमेदवारी दिल्याची माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।